महाराष्ट्र म्हटल्यावर आपल्याला वेगवेगळे पदार्थ आठवतात. त्यातलीच कोल्हापुरी मिसळ आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चमचमीत, झणझणीत आणि तरीदार अशी मटकीची मिसळ. नमस्कार, मी प्रियाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी इकडे पॅन ठेवला आहे गॅसवर आणि त्यानंतर 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर 2 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे, ती पण आपण पाण्यात घालायची आहे आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर इकडे आता मटकी शिजून झालेली आहे आणि दुसऱ्या भांड्यात आता आपण मटकी काढून घेणार आहोत. मटकी काढून घेतल्यानंतर पुन्हा मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये 4 चमचा तेल घातलेलं आहे. तेल छानपैकी आता गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं घातल्यानंतर 5-7 पानं कढीपत्ताची घालायची आहेत. कढीपत्ता घातल्यानंतर 1 वाटी कांद्याचं पेस्ट घालायचं आहे. 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर पुन्हा एक वाटी टोमॅटोचं पेस्ट घातलेलं आहे. कांदा आणि टोमॅटोचं पेस्ट परतून झाल्यानंतर इकडे मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहे. आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर इकडे मी 4 चमचा वाटण घेतलेलं आहे. वाटणमध्ये लागणारं साहित्य आहे 1 कांदा भाजलेला, अर्धी वाटी खोबरं, तेही मी भाजून मिक्सरमध्ये छानपैकी बारीक पेस्ट असं तयार करून 4 चमचा वाटण घातलेलं आहे. इथे मी वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर मस्तपैकी छान तेल सुटलेलं आहे. आता आपण इथे मसालेच घालणार आहोत. तर घरगुती मसाल्याचे परिपूर्ण समाधान खातू मसाला उद्योग. तर खातू मसाल्याचंच मी इथे अर्धा चमचा हळद पावडर घातलेला आहे, 1.5 चमचा सुपर मिरची पावडर घातलेला आहे. हे सुपर मिरची पावडर असं आहे की यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची गरज पडत नाही, कारण की ह्याच मिरची पावडरला तिखटपणा पण आहे आणि तरी किंवा रंग लाल खूप छान असा येतो. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मसाला आजचा म्हणजे खातू मसाला उद्योगचा कांदा लसूण मसाला. तर कांदा लसूण मसाला मी इथे 1.5 ते 2 चमचा घातलेला आहे. हा मसाला इतका छान आहे, इतका अप्रतिम असा आहे की तुम्ही रोजच्या भाज्यांमध्ये सुद्धा हा मसाला घातला तरी स्वाद मात्र खूप छान येणार. की जसं की डाळ किंवा सांबार किंवा मिसळ, चिकन, मटन, अंडा मसाला, फिश, व्हेज, नॉनव्हेज पदार्थामध्ये तुम्ही हा मसाला एकदा उपयोग करून बघा. इतर तुम्हाला कुठल्याही मसाल्याची गरज पडणार नाही, कारण की याचा स्वाद मात्र अप्रतिम असा आहे. वाटण आणि मसाले घातल्यानंतर इथे मी शिजवलेली मटकी घातलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात की अस्सल कोल्हापुरी स्टाईल चमचमीत आणि झणझणीत मिसळ तयार झालेली आहे. आणि यामध्ये आपण जास्त कुठलेही मसालेच उपयोग न करता खातू मसाला उद्योगचेच सुपर मिरची पावडर आणि खातू मसाले उद्योगचेच कांदा लसूण मसाला घातल्यानंतरच अप्रतिम असा कलर आलेला आहे, तरी आलेली आहे आणि खूप चवीला टेस्टी झालेली आहे. तर घरगुती मसाल्याचे परिपूर्ण समाधान म्हणजे खातू मसाले. तर खातू मसाले ऑर्डर करायचे कसे? खातू मसाले ऑनलाईन ॲपवर सुद्धा उपलब्ध आहेत. ॲमेझॉन, जिओ मार्ट, फ्लिपकार्टवर इझिली तुम्ही परचेस करू शकता. त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून मसालेस ऑर्डर करून घरपोच सेवा पण घेऊ शकतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कोल्हापुरी स्टाईल मिसळ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी प्रियाज किचन मराठीला सबस्क्राईब करा.